2025 तारबंदी योजनेची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. सरकारने कृषी यंत्रात कुंपण योजनेच्या नावाची आणखी एक नवीन योजना सुरू केली आहे. ज्या शेतकऱ्यांना शेतात भटक्या प्राण्यामुळे पिकांचे नष्ट होते ते कुंपण योजनेअंतर्गत चांगल्या अनुदान त्यांच्या शेतात कुंपण लागू शकतात. या कुंपण योजनेअंतर्गत सरकारकडून शेतकऱ्यांना 70 ते 80% अनुदान दिले जाते. याशिवाय शेतकऱ्यांना कुंपण घालण्याचा खर्च स्वतः करावा लागतो. कुंपण योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. आज आम्ही शेतकऱ्यांच्या कुंपण योजनेची संपूर्ण माहिती देणार आहे. लेख सादर करत आहे. याशिवाय जे शेतकरी या योजनेचे ऑनलाईन अर्ज सुरू करतच नाहीत त्यांना आम्ही ऑफलाईन अर्ज करण्याची संपूर्ण पद्धत सांगूया. कुंपण योजनेतील सर्वात नक्कीष्ट गोष्ट म्हणजेच शेतकऱ्यांकडून अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. जर योजनेच्या शेतकऱ्यांचा अर्ज मंजूर झाला तर जास्तीत जास्त 1 महिन्याआत कुंपणाची रक्कम डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात पडली जाते. शेतकऱ्यांच्या त्यांच्या पिकांच्या काळजी घेण्यासाठी कुंपण योजना हा सर्वतोपरी आणि योग्य पर्याय आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना खर्च येणार नाही आणि ते सरकारच्या या सुविधा भागी बनू शकतील. आम्ही तुम्हाला सांगतो की आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांसाठी या योजनेचे लाभ घेता आले आहे. कुंपण योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे भारतीय नागरिकत्व असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत ज्या राज्यातील भटक्या प्राण्यांची संख्या खूप जास्त आहे त्यांना आर्थिक महत्त्व दिले जात आहे. शेतकऱ्यांकडे त्याच्या शेतीशी संबंधित काही महत्त्वाची कागदपत्रे असणे आवश्यक आहे. जर शेतकरी राशन कार्ड, आधार कार्ड असेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळू शकतील. देशातील बहुतेक राज्यांमध्ये कुंपण योजना सुरू केल्या जात आहे. ज्याच्या पुढे भाग सरकार हद्दकाळ आहेत. परिस्थिती अनुजानी काही राज्य सरकार आहेत जिथे कुंपण योजना सुरू झालेली नाहीत परंतु शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी या योजनेमध्ये ही योजना लवकरच लवकर सुरू केली जाईल. योजनेचे शेतकऱ्यांच्या क्षेत्रफळापासून कामाचे अनुदान दिले जाते. शेतकऱ्यांकडून कुंपण योजना सुरू करण्याचा मुख्य उद्देश असा आहे की जे शेतकरी त्यांच्या उत्पादनाच्या मदतीने त्यांच्या शेतात कुंपण घालू शकतील नाहीत, ज्याच्यामुळे त्यांच्या पिकांचे जंगली भटक्या प्राण्यांमुळे नुकसान होते आणि अशा सर्व शेतकऱ्यांच्या शेतीत चांगला अनुदानाचे कुंपण घालता येईल. यासोबत कुंपणाची मदतीने सरकारच्या पीक उमेदवार वाढ होण्यासाठी प्रोत्साहन मिळू शकतो. अशाच इन्फॉर्मेशनसाठी अतुल मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा.